मित्रमंडळाचा संघ विराट सेना, सपोर्ट सिस्टीम चैतन दादा नागरे, अजिंक्य दादा नागरे आणि हा संघ आणि विराट सेना हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि या दोन बलाढ्य संघातून जो संघ विजयी होईल तो संघ विराट सेनेसोबत लढेल. शेवटचा सामना फायनल मुकाबला या संघातून विजयी होणारा संघ. तर चला गोलंदाजीवर तयार. गोलंदाजीवर तयार संतोष चव्हाण. आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, सीमारेषा पार, येतोय तो चौकार. सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा प्रहार, पप्पू तोडकर यांच्या फळीतून आला तो चौकार. आता पुणे शहरातील महाराष्ट्र पोलीसचा हिस्सा पप्पू तोडकर आलाय मैदानावर. रामलीला मैदान गाजवायला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो, यावेळी चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडू. वाढती धावसंख्या ती 4 धावा. यावेळेस कट शॉट, डिक्लेअर झोन, 2 धावा. पप्पू तोडकर आणि ओमकार केनी प्रथम फलंदाज मैदानात आणि गोलंदाजीवर आहे तो यावेळेस आडव्यात घेतलंय. अरे मधात कसे आले रे तुम्ही? कसं कर गुंडाळायचं का गुंडाळायचं? सीमारेषा पार, आलाय तो चौकार. वाढती धावसंख्या 10 धावा. 4 चेंडूच्या मदतीने अतिशय चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे पप्पू तोडकर यांच्याकडून. गोलंदाज काय करू शकतात? देवांश भैया आणि पुष्कर भैया क्रिकेट क्लब म्हणजेच युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांचे छोटे बंधू श्यामभाऊ कदम यांचा हा संघ. यावेळी पुढे एकदा कट शॉट, थोडीशी चूक, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय तो चौकार. घेतो किती खातो किती, कारण की सोडशील तर जाशील आणि पकडशील तर जिंकशील. लादेन बॉम्ब फुटत आहे या रामलीला मैदानावर. मी पहिलेच म्हणलो होतो या रामलीला मैदानावर 2दा बॉम्ब आतिषबाजी पाहायला मिळते. एक म्हणजे विजयादशमीच्या दिवशी आणि दुसरी म्हणजे रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी. यावेळी पुन्हा एकदा चांगला प्रहार, क्षेत्ररक्षक उपस्थित, यानं धरलं, फेकलं आणि एकच धाव. षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 15 धावा बिनबाद.
आणि या ठिकाणी एवढ्या उशिरा देखील उत्कृष्ट भेळ कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला एकविरा आई भेळ सेंटर विलास श्रीकांत यांची अरे डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख आणि अतिशय उत्कृष्ट अशी भेळ आलेली आहे एकविरा आई भेल सेंटर विलास भैया श्रीनाथ यांच्याकडून धन्यवाद. नवीन चेंडू जेव्हा हरवलाय तर 2 षटक झाल्याच्या नंतर जुना चेंडू देण्यात येईल. डायरेक्ट जुना चेंडू नाही मिळणार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रहार सीमारेषा पार नाही का. आहा काय धरला बापू अंधारात दिसला. अतिशय चांगला खेळाडू. मला वाटते विदेशातला असेल हा. त्याची हेअरस्टाईल मला कुठून तरी वाटतंय वेस्ट इंडिज म्हणून आलेला हा प्लेअर असत. चांगला खेळाडू. वैभव साबळेचा मित्र आहे का तू. मग बरोबर आहे. यावेळेस मात्र बाहेरच्या चेंडूला बाहेर पाठवण्याचं काम केले पण क्षेत्ररक्षक काय पळाला. आहा काय बाप रे बाप. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावाची मागणी आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्याची मागणी होती परंतु जेवढं नशिबात आहे तेवढंच खा. जास्तच्या मागे धावसाल तर रनआउट होसाल. आणि वाढती धावसंख्या आहे ती 25 धावा. शेवटचा चेंडू येणं शिल्लक.
दुसऱ्या षटकातला. चांगला प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या ती 29 धावा. पुष्कर भैया, देवांश भैया क्रिकेट क्लब हिंगोली म्हणजेच शिवसेनेचे युवा नेते श्याम भाऊ कदम आणि तुम्ही सर्वांना आताच ऐकलं, कळमनुरी विधानसभेत मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट कुटुंब प्रमुख देवदूत आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांचा 5वा भाऊ श्यामभाऊ कदम यांचा हा संघ 29 धावा, वाढती धावसंख्या. आणि या ठिकाणी चेंडू बदली होतोय कारण की चेंडू हरवला होता, तर 2 षटकानंतर चेंज करण्यात येईल. अतिशय मोठा प्रहार, सीमारेषा पार, येतोय तो षटकार. आणि एवढी रात्र होऊन सुद्धा या ठिकाणी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले सर्व आमचे शिवसैनिक अजूनही हा सामना पाहण्यासाठी एवढ्या उशिरापर्यंत या मैदानात थांबलेले आहेत. अतिशय चांगला हा सामना. आणि आमचे जुबेर मामू आणि सोन्या चांदीचे प्रतिष्ठित व्यापारी शुभम आप्पा सराफ
सुद्धा एवढ्या वेळ झाली उभे टाकलेले आहेत. चेंडू हवेत आणि मोठा झटका ओमकार केनी यांच्या रूपात लागलाय. चला मित्रांनो, थोडासा आवाज बंद झालता कारण की मी थोडासा नाश्ता करू लागलो. भूक लागलेली आहे, काय करावं, रात्र झाली. परंतु ही रात्र वैऱ्याची आहे, झोपायचं नाही. हे चषक पाहायचंय, कोणाच्या हातामध्ये चमचमाती ट्रॉफी जाणार. पप्पू तोडकर यावेळेस मोठा प्रहार करतोय फायनलच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. शेवटचा चेंडू या षटकातला संतोष चव्हाण यांचा. फुलटॉस, लो फुलटॉस, स्लोअर वन, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव. षटक समाप्त. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या आहे ती 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि आमचे मित्र गौस भाई अहमदपूरकर हा सामना ऑनलाईन पाहत आहे. म्हणजेच उस्मान पटेल हा स्वतः हा सामना पाहत आहे. तर ऑनलाईन दर्शक धन्यवाद. यावेळेस मात्र थोडासा बाहेर ठेवला चेंडू. ओहो, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट अशी डाय. खरोखर इंटरनॅशनल टीव्ही मधल्या वाणीच फेकला. मला वाटलं की मी टीव्हीत पाहिलो काय. परंतु बायको उद्या म्हणती की असे कसे कपडे भरले, खेळायला गेलते की लोळायला गेलते पर्यटावर. आणि मैदानाच्या चारी बाजूला नुसते दुकानच दुकान आणि पर्यटावरचे मंदिर बंद, असं काय. आणि तरी तुम्ही कस काय लोळून आले. कपडे खराब केले, काहीतरी केलं असेल असं ते शक्यते. तसे मंदिर आमच्याच ओळखीचे आहेत कधीही काय. चला टीव्ही अंपायर तुमच्याकडे रिव्ह्यू आलेला घेऊ शकता. हा चला, कोणी रिव्ह्यू घेऊ शकतो, गोलंदाजीवाला रिव्ह्यू घेऊ शकतो, पण एकच रिव्ह्यू असणार. नाही नाही, रिव्ह्यू बंद केलेत, वेळ नाहीये, तुम्ही कंटिन्यू करा. मेन अंपायर जे डिसिजन आहे तेच ऑन फील्ड अंपायर.
ते रिव्ह्यू फ्यू चटबन ते पंचांनी तिथल्या तिथं कार्यक्रम वाजवायचा, बाहेर येऊ द्यायचं नाही. घरच्या घरी देव भलं करी. हा यावेळेस आडवे हाताने घेण्याचा प्रयत्न. चला पुन्हा एकदा विशाल शहा, जय शहाचा सोयरा, अमित शहाच्या शेजारी राहणारा गुजरातचा. अमित शहा म्हणजेच सन्माननीय भारताचे गृहमंत्री, अखंड हिंदुस्थानाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांचे शेजारी विशाल शहा मैदानात उतरलेत, परंतु जन्म झाला मुंबईमध्ये. चांगला प्रहार, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. काय सुंदर असा थ्रो फेका, शेवटचा चेंडू आणि धाव संख्या पोहोचली ती 48 धावा एका घड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू सूर्या यांचा, सूर्या मोठा प्रहार आणि काय, अरे बाप रे बाप, काय चांगलं क्षेत्ररक्षण. हात घालील तिथं पाणी काढील असं काहीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भस्कन हात घातला, धस्कन बॉलला थांबवलं आणि खसकन फेकलं. 3 धावा वाजवल्या. वाढती धावसंख्या 50 धावा एका घड्याच्या मोबदल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 गेंदे आना बाकी है मेरे दोस्त. एका हिशोबानं जास्त रन रेट झालेला नाही. मारावं लागन, तोडावं लागन. अजूनही 30 धावांची आवश्यकता तुम्हाला आहे. 30 जर धावा बनवल्या तर तुम्ही सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचू शकता. आणि अगर जर जास्त वाजवायचं आहे तर 50 मारा. आमच्या काय घरचं चाललंय, पण मारा. आमच्या पब्लिकला मोठे मोठे प्रहार दाखवा, तोडून टाका, मोडून टाका, पण खेळ दाखवा. टुई ठुस बुम असं काहीच झालं पाहिजे. अमर प्रेम गच्चीवर गेम दिसला पाहिजे. मोठे मोठे प्रहार केले पाहिजे. पुढचा चेंडू सतीश यांचा सामना करेल तो पुन्हा एकदा विशाल शहा. ओहो, यावेळेस मोठा प्रहार क्षेत्ररक्षक, चांगला झेल आणि एक ब्रेक थ्रू. पाहुणा आपला आउट झालेला आहे. आपली सरकार कुठेतरी ढासळली, कारण की मोठा गडी बाद झालाय. तर आता त्याची जागा घ्यायला कोण जातो, कोण है वो, जाने दो मुझे जाना है असं म्हणत विक्की मुंबईकर मैदानात उतरलाय. विक्की मुंबईकर मैदानात उतरलेला आहे. मागच्या सामन्यातील सुपर हिरो याने आपल्या बॅटची जादू दाखवली. 14 चेंडूत 54 धावा ठोकल्या. नुसत्या तोडून ताड्या होत्या. कमरतून तोडलं, कोठं मारलं त्यालाच आठवणा एवढे झपके. मागच्या सामन्यात चर 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 पब्लिक म्हणून लागली. अरे बाप, कोण आहे रे, कुठला आहे रे. अरे भाई मुंबई वाला बोलते, मुंबई वाला. मुंबई कोणाची, सर सेनापती इंदुरीचे सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या मुंबईतून आलेला हा मुंबईकर. तो आवता आता. पुढचा चेंडू सतीश यांचा सामना करेल तो विकी, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. ओ हो, अतिशय चांगला चेंडू, चान्स, परंतु वाचला. पहिल्यात चेंडू अवघड कार्यक्रम केलता.
लाख रुपये लावले 10 रुपयासाठी मरायला. चुकीच्या वळणावर जाऊ नका आणि धोक्याचे रन चोरू नका. गरज आहे तिथं पळा, परंतु जेव्हा गरज नाही तिथं शांत राहा. संयम हा खूप महत्वाचा आहे, कारण की सरकार बी म्हणती संयम पाळा, एडस टाळा. कसं आहे, आम्हाला सगळंच करायचं, जनजागृती करायची, आम्हाला समाजकार्य करायचंय, आम्हाला खेळाडूंना प्रोत्साहित करायचंय, खेळाडू घडवायचे, नाव करायचंय. आता काय काय कराल एकटा जीव, पण कसं आहे, ताकद मिळते कुठून? आता पहा, पैलवान लाख रुपयाचं खाते वर्षात, वर्षभर, आणि 500 रुपयाची कुस्ती खेळते. कशासाठी? तो घडला पाहिजे. चिखलाच्या गोळ्याला मूर्तीचा का? हो हो हो. आणि चेंडू म्हणतोय बंबई की नाम दिल्ली वालो की, पिंकी हे पैसे वालो की. मोठा प्रहार, सीमारेच्या पार, षटकार. ओम नम. बॉम्ब वाचला, बॉम्ब. आणि या ठिकाणी सन्माननीय कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट, गोरगरिबांचे कैवारी, अनाथाचा नाथ एकनाथभाई शिंदे यांचे सर्वात लाडके जवळचे आमदार, देवदूत आमदार सन्माननीय संतोषरावजी बांगर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काउंटर बॉक्सला धन्यवाद. कसं आहे, संपलो होतो, खतम झालो होतो, शक्ती खतम झाली, परंतु हे ताकद कुठून येते, एनर्जी कुठून येते? इथून येते. या माणसाला पाहिलं, जो माणूस 24 तास जनतेची सेवा करताना कधी थकत नाही, मग मी त्यांचाच आदर्श घेऊन क्रिकेटची सेवा करण्यात मी पण कधी थकणार नाही. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोर गरीब जनतेच्या सुखात दुखात, अरे सुखात एक वेळेस येणार नाही, परंतु दुःखात मात्र निश्चितपणे पाठीमागे उभं राहणारा असा गोरगरिबाचा कैवारी, अतिशय मोठ्या मनाचा आणि दिलदार राजा, म्हणजेच आमचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संतोषरावजी बांगर साहेब. सकाळी मुंबईहून आले, येता क्षणी बर्थडे केला रामभाऊ कदम यांचा, आणि अजूनही सामने पाहत आहेत. म्हणजे पहा, खेळाप्रती प्रेम, जनतेप्रती प्रेम, या मैदानाप्रती प्रेम. वा वा, काय सुंदर झेल या ठिकाणी टिपलाय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इतिहासाचे पानं उघडतोय मी. 1996, 97 आणि 98 मध्ये याच रामलीला मैदानावर आणि त्याच कुस्तीच्या मैदानावर सन्माननीय आमदार साहेबांना कुस्तीचं मैदान गाजवलं. परंतु त्यानंतर त्यांनी भले कुस्तीचं मैदान थोडंसं बाजूला ठेवलं असेल, मग ते उतरले राजकारणात. आणि राजकारणामध्ये तर तुम्हाला माहित आहे, राजकारणाच्या आखाड्यामध्ये त्यांनी धुरंधर पैलवान 4 मुंड्या चित केले आणि एकट्यानं 5-5, 6-6 जण झोपिले. खतम, फिनिश, खलास. उग नाही माय. एकच कॉल, मॅटर सॉल्व. टोल फ्री क्रमांक 98-22-22-1177. कधी बी लावा आणि प्रॉब्लेम मिटवा. पण आता नका लावू, लगेच थांबा, मॅच पाहू द्या साहेबाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूर्य यांचा.
सूर्या सामना करतोय आणि सूर्या यावेळेस चांगला चेंडू टाकला होता, थोडासा दूर राहिला आणि सीमा रेषा पार आलाय तो चौकार. फलंदाजवर आहे तो आशिष मेरुल आणि विकी मुंबईकर. ती शेकोटी मिटवा रे. अबे इथं एवढा गरम सामना चालू आणि तुम्ही जाळ करून शेकोट्या कराय. जाळ फिरला कर रे एखाद्या बॅनरला. जरा थंड घ्या. ते धुपटण कुठून निघाले पार काय एखाद्याची जळायली ती बी पा. नाही तर एखादं एवढं मोठं चषक पाहून एखाद्याची ढणढण बुडाला. काय सांगता काय होऊ शकतं भाई. हिंगोली आहे हाँ हिंगोली चलने वालों की है, कुछ भी हो सकता. परंतु कोणाच्या बुडातून एवढी आग निघताना पाहिलं नाही. खरोखर आज जी निघत आहे कारण की त्याने पाहिलं ना. त्यानं पाहिलं पब्लिक किती केवढा मोठा वाढदिवस. अरे म्हणजे काय माहितीये का आमदार साहेबाचा चौथा भाऊ. लोकांना वाटत असन अरे बाप हे काय झालं. पण ते हे काय व्हायले पण भाऊ ज्याच्या डोक्यावर हात त्याच कोणीही कसल्याही प्रकारची बरोबरी करूच शकत नाही. काम करे चंडाल का और काल भी उसका क्या बिगाड़े. जो भक्त है महाकाल का. आणि रनआउटच्या स्वरूपात विकी मुंबईकर वापस. वाढती धावसंख्या 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सूर्या राठोड. आहा काय सुंदर चेंडू. षटक समाप्त आणि इनिंगची पण समाप्ती. वाढती धावसंख्या 68 धावा 69 धावा काढायच्या असतील ते शिवांश क्रिकेट क्लब जालना या संघात. पहा आता या अगोदरचा जो संघ खेळला जो सेमीफायनल झालं जे टार्गेट होतं 68 रनाचं तेवढंच टार्गेट आहे. विराट सेनेने ते पूर्ण केलं तर पाहता चला चला वेळ वाया घालू नका मित्रांनो. चला लगेच लगेच. रात्र वैऱ्याची आहे. कार्यक्रम वाजवायचा आहे. फायनल दाखवायचा आहे आणि बक्षीस घ्यायचं आहे. चला 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 भाई वेळेचं बंधन आहे. चला झप झुप काम वाजवा चला. यानंतर लगेचच फायनलचा सामना होईल. कोणी कुठे जाऊ नये. आरजे ओम या जरास या.
ए चल मित्रा, अरे भाई टाइम पाय टाइम. या टायमाला हिंगोली मध्ये बाहेर दिसलं की असं हाणतात महाराष्ट्र पोलीस. मात्र इथं काहीतरी कसं आहे, आपल्याला वर्षातून एकदा सूट आहे, तर त्याचा फायदा उचलू नका. साहेबाच्या आशीर्वाद एवढा मोठा कार्यक्रम वाजायलाय, जरा लवकर लवकर आटपा. चला, मुंबईकर ही मुंबई नाही, हिंगोली आहे. इथं पहिले मारतात आणि मग विचारतात कुठला आहेस रे तू. अरे आता काय करायचं, आता तू भरलं ना मला. तर असं आहे भाऊ इथं. तर चला लवकर लवकर. चला चेंडू द्या, कमिटी कमिटी चेंडू द्या. त्या चेंडूचं पोत उमडा द्या मैदानामध्ये. कारण की बॉल स्पॉन्सर बाय सतीश दादा मुसळे, ज्यांनी आम्हाला संपूर्ण चेंडू पुरवले. लोकसेवा हॉटेल हिंगोली. आणि ट्रॉफी स्पॉन्सर बाय म्हणजेच ज्यांनी सर्व चषके आम्हाला, ओपनचे चषके आम्हाला उपलब्ध करून दिले, ते म्हणजेच बजरंग अप्पा कल्याणी, शहर प्रमुख मुखेड, शिवसेनेचा एक उत्कृष्ट कार्यकर्ता आणि एक दिलदार मनाचा राजा बजरंग अप्पा कल्याणी. अतिशय चांगला क्रिकेटर, त्याने षटकार ठोकला होता या मैदानावर अतिशय मोठ्या सामन्यामध्ये. चांगला क्रिकेटर बजरंग अप्पा कल्याणी, त्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफी उपलब्ध करून दिली. त्यांनी मोठे मोठे सामने गाजवलेले, तसे चषक, भोकर चषक, वारंगा चषक, परंतु हिंगोलीचं चषक सुद्धा त्यांनी गाजवलं. चल ना भाई, काय झालं. अरे बॉल द्या रे बापू. ए चला रे, लवकर चालू करा बरं. अरे अरे आत्ताच हजारी ना मला मला त्याच्यातले 100-200 कापा, म्हणता बॉल तुम्ही तुमचा घ्या. आला 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 आला. हा चला बॉल आला. चला पुन्हा एकदा सन्मान्य आमदार साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कॉमेंट्री बॉक्सला धन्यवाद. लक्ष कोणी द्यायचं नाही.
वा, यावेळेस मात्र मोठा प्रहार सीमारेषा पार, येतोय तो षटकार आणि उत्कृष्ट झेल टिपला ते सतीश कराळे. सतीश कराळे मॅन फ्रॉम डिग्रस कराळे, एक उत्कृष्ट गोलंदाज. पुढचा चेंडू अमरेश यांचा सामना करेल तो सचिन. पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु यावेळेस मात्र तिथे खेळाडू ठेवला. आणि सचिनचं नाव काय? सचिन डायमंड म्हणजे हिरा. काय चमकतो एवढ्या अंधारात हा हिरा. अतिशय उच्च दर्जाचा फलंदाज. पहिल्याच षटकामध्ये मोठा प्रहार करणं म्हणजे काय मजा काय का? अरे जो घिसेगा वही चमकेगा. आणि ते सांगतोय की क्रिकेटच्या क्षेत्रात घासून आलोय मी. पुन्हा एकदा अमोल साळवे. रिव्हर्स हिट, चांगला प्रहार, सीमारेषा पार, येतोय तो चौकार. अजूनही एक चेंडू शिल्लक, झपकन बॉल द्या. षटक समाप्त. ओके. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या 12 धावा. आता कसं आहे, माझ्याकडे अपडेटिंग थोडीशी उशिरा येते, तर चुकभूल माफ असावी. लोक मी चुकलो की लोक म्हणतात झाला कार्यक्रम. असं नसते मित्रांनो, फुकट मध्ये बदनाम मी आहे. म्हणजे काय माहितीये का, करून गेलं गाव आणि अतुलचं नाव, असं काहीच समीकरण असते या मैदानात. परंतु अतुल त्यातला कशातलाच नाही. मायासारखा निर्मळ आणि निथळ मनाचा कोणीच नाही. अतुलचा आणि या घटनेचा दूरदूर संबंध येत नाही. परंतु काय करता, प्रेम तेवढं आहे की लोक ते न केलेले कांड मॅनावर टाकतात. असो, परंतु कोणाच्या अशा फालतू कमेंट मी काय बदनाम होणाऱ्यामधून नाही. कारण की माझ्या घराला, माझ्या फॅमिलीला, माझ्या दर्शकांना माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. आणि हात डोक्यावर कोणाचा आहे? सन्माननीय आमदार संतोषरावजी बांगर साहेबाचा चेला. काय मजा काय? हो, यावेळेस मात्र एका पायावर उडवला. चेंडू जातोय सीमारेषा पार, पुन्हा येतोय चौकार. सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रहाराने. सचिन डायमंड. गोलंदाज आशिष मेरुलला चौकार ठोकलाय सचिन डायमंड यांनी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रहार, फाईन लेगच्या दिशेने मोठा प्रहार, सीमारेषा पार, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार. वाढती धावसंख्या 20 धावा. अरे बा, चांगली तोडून तड्या चालू आहेत. 20 जोडले. डायमंड चमकतोय, हिरा गाजतोय, आपल्या संघाचं नाव करतोय. मेरुलला मात्र काहीच वेगळं करावं लागेल. हो, यावेळेस मात्र अतिशय जलद गतीचा चेंडू, सुंदर असं कमबॅक आणि निर्धाव चेंडू. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार झालते, पण मेहरुल यांनी एक चांगला चेंडू टाकून दाखवला. या टॉपेज आणि तोडकर यांच्या हातातून चेंडू सुटला. जीवदान मिळाले सचिन डायमंड यांना. डायमंड चमकतोय कारण की जीवदान देत आहेत. तर प्रत्येक झेल टिपावा लागेल, प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल.
आपल्या संघाचं नाव रोशन करावं लागेल. यावेळी टॉपेज क्षेत्ररक्षक येतोय. ओ पुन्हा एकदा जीवदान. कर्णधार विशाल शहा यांच्याकडून चूक पाहायला मिळते. पुन्हा एकदा जीवदान मिळते सचिन डायमंड यांना. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस मात्र ब्लॉक होलचा चेंडू. क्षेत्ररक्षक चान्स. पुन्हा एकदा ओ हो. मी म्हणलं ना, या मैदानात जो माणूस लोळतो तो एकतर बदनाम होतो नसता अमर होतो. अमर का होतो? जेव्हा तो विजय करतो, विजय होतो, तेव्हा त्या संघाचं नाव करतो. आणि जे लोळतो ते तर बदनामच भाऊ. कारण की रामलीला मैदान आहे, बाजूला अतिशय मंदिर आहेत, चांगले चांगले तीर्थस्थान म्हणायला काहीच हरकत नाही. काही महागडे आहेत, काही स्वस्त आहेत, काही रिटेल भावामध्ये आहेत, काही होलसेल भावामध्ये आहेत. ज्याची जशी भक्ती तसं त्याच. काही जागी लाईन लावून दर्शन घ्यावं लागते, काही जागी बगर लाईनीचं दर्शन आहे. म्हणजे VIP पास सुद्धा अवेलेबल आहेत. आणि असं आपलं नावाजलेलं रामलीला मैदान. तर आज गाजते मोठ्या आतिषबाजीनं. आता समीकरण असेल ते 24 चेंडू 48 धावा. काढशील का भावा? गोलंदाजीवर आहे तो गोलंदाजीवर आहे तो धीरज भोईर. 24 चेंडू 48 धावा. 69 करायचे आणि 24 चेंडू मध्ये अजून तुम्हाला 48 ठोकायचे. ताण घेऊ नका, पुरं ऑनलाईन आहे. ऑफलाईन मध्ये कारभार होऊ शकतो, उलटा सुलटा भ्रष्टाचार होऊ शकतं. परंतु नरेंद्र भाई मोदी यांनी ऑनलाईन करून पुरा भ्रष्टाचार करणाऱ्याचा कांडच वाजिला, म्हणजे त्याचा पांढराच काढला. हो यावेळेस मोठा भरार. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण. ओ अरे बाप रे बाप. बॅकअप आवाज आला की 4-5 खिलाडी आले. असेच माणसाच्या जीवनात असेच मित्र असाव. कमांडो फत्रे भिनकव म्हणलं की तोडण तडच केले पाहिजे. माग पुढे पाहिलंच नाही. तुम्ही बी आमच्यावर दिसेल. आमच्या इकडे फक्त एक आवाज देणं कापी असते. या रे म्हणलं की बस खतम. ते दवाखान्यातच समोरच डायरेक्ट. आणि त्याला हिंगोलीत तर कोणीच घेणार नाही, त्याला डायरेक्ट नांदेडलाच न्यावं लागते. हिंगोलीत त्याला घेतच नाही. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा झाला हा गमतीचा भाग. जाऊता धीरज यांचा सामना करेल साळवे, अमोल साळवे. आणि विकेट. ओ हो पहा तो खेळाडू पहा स्वतःच बाहेर गेला. याला म्हणतात खेळाडू, याला म्हणतात खेळाडू वृत्ती, याला म्हणतात या मातीविषयी या खेळाविषयी असलेलं प्रेम, इमानदारी. पंचांची वाट सुद्धा पाहिली नाही. भास्कर निघाला, अरे लागला रे मावा कट, अरे केलो रे मी, आउट झालो. असं अतिशय टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी, अतिशय चांगला. आता जेवढे आहेत तेवढे वाजवा, बाकीचे ऑनलाईन वाजवायले तर त्यांना का घेऊ. ते ऑनलाईन तर मलाही शिवाय देत असतील काय बाब. ते ऑनलाईन वाले फुकटच आपला कार्यक्रम वाजवायले. अरे भाई मी एकटा बोलायलो, घ्या सहन करून, नका ना तकलीफ देऊ. तुमच्या प्रेमा खातीर आहे रे, नसता काय गरज नाही भाई. 1,00,000 रुपये अशी रोखोक घरामध्ये येतात महिन्याला. कसल्याही प्रकारची चिंता नाही आपल्याला. हा
सरकारी ड्युटीच आहे आपल्याकडे आहे काम. तर कसं आहे उगत ते प्रेमा खातीर आवड आणि काहीतरी म्हणजे आपल्या शब्दावर खेळाची आवड आणि आमचे सन्माननीय आमदार साहेब रामभाऊ श्यामभाऊ अजिंक्य दादा चेतन दादा हे सगळ्याचा प्रेमापोटी येतो. आणि मी एक सुद्धा खेळाडू आहे 140 प्लस कोणाला विचारा. चला पुढचा पुन्हा एकदा धीरज यांचा सामना करेल तो सचिन डायमंड. यावेळी टॉपेज क्षेत्ररक्षक दूर नो मॅच लँड मध्ये चेंडू विशाल शहा आला चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण एकच धाव. आता समीकरण असेल ते म्हणजेच 20 चेंडू 45 धावा 20 गेंदे 45 रन्स 20 बॉल्स रिक्वायर्ड 45 रन्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धीरज यांचा. हो काय उत्कृष्ट गोलंदाजी धीरजकडून पाहायला मिळाली. अतिशय चांगल्या टप्प्याची आणि गतिशील गोलंदाजी. चला 19 चेंडू 45 धावा काढशील का बाई सेडेच. अहो काय चांगलं क्षेत्ररक्षण बापो डायरेक्ट स्टंपात. काय लहानपणी गोट्या खेळल्या असतील यानं काय निशाणा याचा. काय गोट्या जितल्या असतील बकिटीनं काम केलं असतं ना बकिटीनं धरला फेकला की मारला की डायरेक्ट स्टंप. मडक्यानं गोट्या जिंकल्या असतील त्यानं मडक्यानं लय नंबर. हा तिसऱ्या अंपायर कडे डिसिजन आलेला आहे. अतुल सर हा तुम्ही इतकं हे बोलतात थर्ड अंपायरला फक्त 15 सेकंद असतात तो आणि तुमच्या बोलण्यामुळे ते लक्षात येत नाही थर्ड अंपायर आलंय की नाही आलंय. क्या सांभाळून सर शेवटचा दिवस आहे उद्या अहो. तुम कहा और हम कहा. ते बरोबर आहे पण आता मी 15 सेकंद मागे नाही जाऊ शकत ना. आता कसं द्यायचा निर्णय सांगा. घ्या 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 पदरात घ्या ऑन फील्ड अंपायर त्या डिसिजन. द्या द्या ए काय सांगा रे तुमचं नॉट आउट काय चला नॉट आउट. मानव हा चुकीचा पुतळा आहे आणि चुका त्याच माणसाकडून होतात जे रात्री बेरात्री 2 वाजता कॉमेंट्री करते. हा काय सांगू आता. पंच थांबव अजून एकदा. तोपर्यंत एक जोक सांगतो. काय झालं तर माहितीये का एकदा आता माझ्या मित्राची एक सोयरीक तुटली. त्याच्या सासरवडीतला एक माणूस भेटला मला. मला म्हणला तुमचा मित्र आलता आमच्या इथं पोरगी पाहायला. मी म्हणलो बरं अरे वा वा चांगला आहे तो मुलगा. म्हणे काय खाते ते. म्हणलं काय खात नाही इलायची खाते इलायची. म्हणे इलायची काऊन खाते. म्हणलं सिगरेटचा वास येऊ नये म्हणून. म्हणे सिगरेट काऊन पिते. म्हणलो दारू पिल्यानं सिगरेट लागतेच. म्हणे दारू काऊन पिते. मी म्हणलो पत्ते खेळायला जाताना पितेच माणूस जराशी. मग पत्ते काऊन खेळतोय. म्हणलं आता बायको नाचवायची म्हणल्यानं पत्ते खेळत असतात बाई नाचायच्या म्हणल्यानं. अरे वा 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 काय माहिती सांगितली म्हणे धन्यवाद. कार्यक्रम रट्टा राईट. आणि ते पोरका अजूनही मला धुंडायले. ते म्हणला तू भेटला की तुझा कार्यक्रम झाला. आणि या ठिकाणी सरकारी दवाखान्याचे सर्वे सर्वा राम भाऊ बांगर यांच्याकडून आईस्क्रीम धन्यवाद मंडळ आपले आभारी आहे.
ओ यावेळी टॉप एज. ओ काय सशासारख्या चपल गतीचा हा खेळाडू. चेंडू टाकला पण स्वतःच पळाला, स्वतः धरला. म्हणजे लोकांवर विश्वास नाही, जे करल ते स्वतःच्या मेहनतीवर करल असं कायस दाखवून देतोय तो मेहरुल. हा. आणि या ठिकाणी 1,000 रुपयाचं पारितोषिक आले कॉमेंट्री बॉक्सला. धन्यवाद आमचे सन्माननीय सोन्या चांदीचे प्रतिष्ठित व्यापारी महेश अप्पा सराफ यांच्याकडून 1,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. नागेश अप्पा सराफ यांचे लहाने बंधू म्हणजेच रॉयल अप्पा चॅलेंजर यांचे मालक. लोकांपेक्षा यांच्या दुकानावर जरासं फिक्स टू फिक्स थोडस स्वस्त भेटतंय. मी सकाळीच आणलं, आता संध्याकाळी काय भाव आहे माहित नाही, परंतु जा अवश्य भेट द्या. एक प्रतिष्ठित व्यापारी सुनेचा धन्यवाद अप्पा. हो हो हो, काय चेंडू त्याच अरे बाप रे बाप, 1 वाजून 55 मिनिट झाले रात्रीचे आणि 1,000 रुपये आलेत. काय म्हणतो, मजाक नाही भाऊ, आवाजाचा पैसा आहे, उगत नाही. ए प्लेयरला रिव्ह्यू नाही, फक्त अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतो. धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा 1,000 वाढले. अरे बाप, सारखीच कॅच पकडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. म्हणजेच ट्रू कॉफी, कॉफी पेस्ट आणि झेरॉक्स दाखवणार होते, परंतु नशीब चांगलं वाचलं. या ठिकाणी सन्मान्य आमदार संतोषरावजी बांगर साहेब, आमचे कार्यसम्राट लोकप्रिय देवदूत आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि आईस्क्रीम सुद्धा त्यांच्याच आशीर्वादाने आली, आता त्यानं सांगलं. हा. काय पंच 2 धावा आहेत काय? या ठिकाणी रिव्ह्यू आहे, तर रिव्ह्यू पंचांचा असेल, ते पाहतील. ते तोपर्यंत मी आईस्क्रीम खातो आणि तुम्ही गप्पा करा. काहीतरी स्ट्रॅटर्जी ठरवा, काहीतरी जुळवा कार्यक्रम. लिंबू फिंबू उतरून फेका, लिंबू घासा. हा, नाही तर आपला एखादा गुरु असेल तर त्याला फोन लावा, म्हणा कार्यक्रम वाजवा एकूण एकाचा. करा तोपर्यंत, तोपर्यंत मी आईस्क्रीम खातो.
अतिशय चांगला या ठिकाणी मला एक डायलॉग आठवलाय. आणि खरोखर एवढ्या रात्री सुद्धा गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे आणि दोन मावळ्यासारखे आम्ही या ठिकाणी राहिलो. अतुल सर एक हा. मिनिट. 2 धावा असतील. आतून बॉल गेलेला आहे. तर नक्कीच या ठिकाणी 25ला 2, 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये बॉल झाले 4. आता 2 बॉल शिल्लक, 27 धावा धावफलकावर, 14 चेंडू 42 ची गरज. सरळ मारलाय, सरळ बॅटने बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक फक्त राहतील प्रेक्षकांनी बॉल सीमा पार. वैभव जाधव यांच्या बॅट मधून हा धमाका षटकार. सन्माननीय युवा सेना जिल्हा प्रमुख आदरणीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याचबरोबर कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय संतोषजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मानाचा शिवछत्रपती चषक आपण पाहत आहात. अंतिम दिवस. विकेटचा प्रयत्न होता, अपील आहे हलकीसी. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय आणि धावसंख्या होते आहे आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 33 रन, 33 धावा. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये. सन्माननीय लाडके आणि लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय संतोषरावजी बांगर साहेब यांच्या माध्यमातून. तर द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 1,51,000 रुपये सन्माननीय जिल्हा परिषद सभापती हिंगोली फकीरारावजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून. तर तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये मयूर भैया कयाल शासकीय कंत्राटदार हिंगोली यांच्या माध्यमातून. चतुर्थ पारितोषिक 51,000 माननीय लक्ष्मणरावजी तात्या पाटील यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज 11,000, बेस्ट बॅटर 5,000, बेस्ट बॉलर 5,000, त्याचबरोबर बेस्ट कीपर आणि बेस्ट फिल्डर प्रत्येकी 3100 रुपये सन्माननीय पैलवान संजयजी चंद्रकांतजी कदम आंतरराष्ट्रीय पैलवान यांच्याकडून आहे. व चांगला बॉल धीरज भोईरचा. पहिला बॉल धीरज भोईर. आज कमालीची बॉलिंग केली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये धीरज भोईरने. आणि इतक्या रात्री मध्यरात्री सुद्धा अनेक प्रेक्षक मैदानावर युट्यूबला सामना पाहतात. ऍक्शन डीपली बघा. बॉल पडल्यानंतर अँगलने बाहेर निघत गेलाय आणि थंडी थोडीशी वाटली आहे. इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. आणखी एक धक्का. धीरजला दुसरे यश मिळते आहे या सामन्यात. या आधीचं षटक 3 धावांचं होतं धीरजचं. फटाक्यांची आतिषबाजी होती आहे. ऍक्शन डीपली बघा काय घडलं मागच्या बॉलवर. बॅटच्या खालच्या तळावर बॉल लागला होता, खालच्या भागावर लागला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्यासाठी हा सोपा झेल होता. डावाच्या सुरुवातीला जरूर काही झेल सुटले, परंतु त्यानंतर आता चांगला पलटवार पाहायला मिळतोय. धावसंख्या 33ला 2, 33. रिक्वायर्ड रन रेट 19.64 लागतो आहे या ठिकाणाहून. हे काम थोडस आता कठीण होत चाललंय. टीम शिवांश 11 घनसावंगी जालना या टीमच्या दृष्टीने जर विचार केला तर सोपं नाहीये लक्ष्य पार करणं, परंतु लढावं लागेल. या ठिकाणून 10 चेंडू 36 रन करायचे आहेत. फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला विराट सेना अंबाजोगाई. निवास आले आहेत. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, कनेक्शन चांगला आहे आणि बॉल जाईल आता लॉंग ऑनला. लाईनच्या पलीकडे निवास पवारच्या बॅट मधून हा पॉवरफुल फटका षटकार. निवासच्या बॅट मधून लॉंग ऑनला हा कडक शॉट. पहिल्याच बॉलवर षटकाराने खातं उघडतोय. हार्दिक पांड्या स्टाईलने निवास पवार आपली पॉवर दाखवतोय. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक, 30 रन करायचे आहेत. म्हणजेच काय तर अजूनही हे लक्ष पार होऊ शकते.
धावसंख्या झाली आहे 39. 9 चेंडू 30 रनची गरज. पप्पू तोडकर काहीसा वेट करण्याची भूमिका, वेट करायला सांगतोय सहकार्यांना. फिल्डिंग सेट केलंय पप्पूने. ऑप्टनच्या खूप बाहेर टाकलाय हा बॉल. नो बॉलचा इशारा येतोय, त्यामुळे येणारा बॉल आता फ्री हिट असेल. नो बॉलचा इशारा, येणारा बॉल फ्री हिट. यावेळी फ्री हिट बॉल. डॉट फेकलाय, कमी गतीने बोट फिरवली होती बॉलवर. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल धीरज भोईरचा. यानंतर अंतिम सामना मानाचा शिवछत्रपती चषक या स्पर्धेचा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला संघ विराट सेना ठरलाय, तर दुसरा संघ कुठला असेल हे पाहायचंय. याचं उत्तर या सामन्यातून मिळेल आता प्रेक्षकांना. एम एस स्पोर्ट लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. चांगला वाईड यॉर्कर पेश केलाय. निवास समोर शफल झाले होते, निवास ऑप्टनच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावर थांबलेली 43 धावा. 7 चेंडू मध्ये 29 करायचे आहेत. 7 चेंडू 29 रनची गरज. म्हणजेच काय तर या बॉलवर एक मोठा फटका खेळणं गरजेचं. आणखी एक कमी गतीने टाकलेला बॉल आणि अक्षरशः नाचवतायत गोलंदाजीमध्ये. धीरज भोईरचा चांगला स्पेल. 10 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्या धीरज भोईरने. चांगली बॉलिंग या सेमीफायनल सारख्या मॅच मध्ये धीरज भोईरची. 5 षटक समाप्त होत आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 40 पोटी. लॉस ऑफ 3 विकेट. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायच्या 29. 6 चेंडू 29 धावांची गरज. या सामन्यामध्ये रवी बुंबक येत आहेत बॉलिंग साठी आता. रवी बुंबक अखेरचं षटक. आणि जसे रवी बॉलिंग साठी आलेत, शांभो कदम यांनी काहीतरी मेसेजही दिला. सहा चेंडू धावा करायचे 29. रवी बुंबक वर्तक एक्सप्रेस. पहिला बॉल ऑन साइडला. काय फटका आणि काय टायमिंग. बॉल पाठवलाय चांगल्या टायमिंगच्या बळावर वाईट लॉंग ऑनला. षटकार. षटकार आणि सुरुवात अखेरच्या षटकाची. वैभव जाधव यांच्या बॅट मधून हा षटकार येतोय आणि मॅचला ओपन केलं वैभव जाधवने. रवी बुंबक वर्तक एक्सप्रेस. पहिला बॉल रवीचा रेंज मध्ये फेकला होता वैभवच्या. आणि जेव्हा जेव्हा रेंज मध्ये येतो वैभवच्या बॉल, मग तो मैदानाच्या बाहेरच जाऊन थांबतो. हा पहिला बॉल रेंज मध्ये दूर मारलाय खूप. मध्यरात्रीमध्ये हा सामना. त्यानंतर अंतिम सामना असेल या स्पर्धेचा. अंतिम मॅच असेल. धावसंख्या 46. 46 रन. 3 फलंदाज बाद. 5.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाच चेंडू 23 रन करायचे. त्या ठिकाणी मॅच ऑन केली आहे वैभवने. हा बॉल पहिला बॉल षटकाराला. आता मॅच ऑन झाल्यानंतर या सामन्यात रवी बुंबक समोर आव्हान असेल, दबाव असेल. हेलिकॉप्टर खोदून काढलाय हा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. ओ चांगला प्रयत्न, चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. रन वाचवलेत, किमान टीम साठी 2 धावा वाचवल्यात. आणि जितकं चांगलं क्षेत्ररक्षण, तसाच प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला. हेलिकॉप्टर उडवलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतो आहे.
त्यानंतर क्षेत्ररक्षक होते आणि चांगला स्टॉप ओमी केनी. ओमी केनी क्षेत्ररक्षक होती त्या ठिकाणी. चांगला स्टॉप ओमीचा. लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावते. 49 49 20 रन करायचे आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. मॅच ऑन. वैभव जाधव 4 चेंडू 20 रनची गरज. इनसाइड आउट खेळलाय. बॉल हवेत आहे आणि बॉल दूर आहे. सीमा पार गेलाय. आणखी एक षटकार आलाय. 3 चेंडू मध्ये धावा करायचे 14. मॅच अजून संपलेला नाहीये हे सांगत असताना फलंदाज वैभव. इनसाइड आउट खेळला होता. रवी बुंबक वर हल्ला चढवलाय. ऍक्शन रिप्ले काय फटका होता. टायमिंग पूर्णपणे बॉलच्या लाईन मध्ये येत असताना व्हाईट लॉंग ऑफला खूप दूर मारलाय हा बॉल. 3 चेंडू आणि रन करायचे 14. 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज. रवी बुंबक यांच्यावर आता दबाव असेल या लढतीमध्ये. बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू धावा करायचे 14. 23 धावांवर वैभव जाधव बॅटिंग करतोय. कधी कधी आपल्याला अशक्य वाटलेल्या गोष्टी सुद्धा जेव्हा घडायला लागतात तेव्हा मग धाबे दणाणतात. आणि सध्या धाबे दणाणले असतील टीम पुष्कर आणि देवांश इलेव्हन संघाच्या सर्व टीम मधील खेळाडूंचे. हा इम्पॉर्टंट बॉल मॅच मध्ये येतोय. इनसाइड आउटचा प्रयत्न. फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार. आणखी एक वेळ वैभवच्या बॅट मधून येतोय चौकार. काय कमाल बॅटिंग करतोय आता हा खेळाडू. लढतो आहे. संघर्ष करतो आहे. जिद्दीने पेटून उठलाय. या सामन्यात टीम शिवांश इलेव्हन घनसावंगी संघाला एका चांगल्या परिस्थितीत आणला आहे वैभवने. मध्यरात्रीमध्ये अक्षरशः झोप उडवणारी बॅटिंग करतोय आता सध्या वैभव जाधव. 2 चेंडू धावा करायच्या या सामन्यामध्ये 10. मॅच ऑन. सामना ओपन झालाय. वैभवने ती कामगिरी केली. निवास पवारने एक षटकार जरूर खेचला होता परंतु त्यानंतर वैभव जाधवने सूत्र सांभाळली आणि आता तो सूत्रधार बनेल का टीमचा हे बघायचंय. रिक्स घ्यायला आयुष्यात कधीच घाबरू नका. जिंकले तर नेतृत्व कराल. पराजित झाले तर अनुभव घ्याल. ओ इनसाइड आउटचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? तोपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत आणखी काही धावा जोडल्या जातील. 2 धावा या बॉलवर मिळतील. म्हणजेच काय या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 59 रन. 59. या बॉल स्टॉप करणं खूप गरजेचं होतं. तो स्टॉप चांगल्या प्रकारे केला. एक चेंडू 8 रनची गरज. जरी षटकार आला या बॉलवर तरी सुद्धा हा सामना जिंकेल पुष्कर आणि देवांश इलेव्हन संघ. अहो 15 सेकंद असतात रिव्ह्यूला. तुम्ही इतक्या उशिरा का देता मला तेच कळत नाहीये. ऑन फील्ड डिसिजन फेअर.
थांबा, चेक करावं लागेल, थांबा. हॅलो. ओके. फेअर डिलिव्हरी. तर एक बॉल मध्ये धावा करायचे आहेत 8. इट्स फेअर बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा फेअर बॉल असेल. चला, एक म्हातारी होती लहानपणीच मेली. उगा कुठं दुःख वाटून घेता. हो. हम्म. एका चेंडूत 8 पाहिजे. अरे बाप, तुम्ही किती प्लॅनिंग करायला रे भाई. हा, हे काय षटकार आहे का? सन्मानानं या ठिकाणी हा खेळाडू, भलेही हा संघ पराजय झाला असेल, परंतु नक्कीच चांगले हा सामना पटा- जरूर जिंकला आहे टीम पुष्कर आणि देवांश इलेव्हन संघाने. परंतु वैभव जाधवची ही इनिंग कायम स्मरणात राहील आणि विरोधी संघातील चला खेळाडू चला, ए पुष्कर कोणी आणि मध्ये जायचं नाही. देवांश इलेव्हन संघातील कोणीच खेळाडू सुद्धा शुभेच्छा देतात please. वैभवच्या या इनिंगला. काय खेळला हा खेळाडू, चला. एकटा लढला, एकटा फिटला. टीम पुष्कर आणि देवांश इलेव्हन संघातील गोलंदाजांना अक्षरशः अखेरच्या बॉल पर्यंत घाम फोडला होता वैभवने. वेल प्लेड वैभव, वेल प्लेड टीम शिवांश इलेव्हन घनसावंगी चला, जालना. आणि खरोखर अभिनंदन किती अंतिम बी मॅच समोर साठी येऊ द्या. टीम देवांश आणि पुष्कर इलेव्हन संघ. अतिशय सर, एक गोष्ट या ठिकाणी पाहायसारखी आहे की ओमकार केनी यांनी ज्या 2 धावा वाचवल्या का सर, अतिशय जलद गतीने धावून, त्याच्यामुळं हा सामना विजय झाला, त्या 2 धावांमुळं. तर चला, आकाश कदम, फायनल सामना आहे लवकरात लवकर. दोन्ही संघ चला. आणि या ए दर्शको, अरे मेन सामना राहिलाय. ए बाहेर